चला तर आज दुपारच्या जेवणात मस्त अशी घरी बनवलेल्या सांडग्याची भाजी, आमरस, चपाती आणि शेवयाचा भात, तळण एवढं बेत करणार आहे मी. तर सांडग्याची भाजी बनवण्यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली. त्यात थोडेसे तेल टाकून, जिरे मोहरी टाकून हे सांडगे असे लालसर कलरवर भाजून घ्यायचे. सांडगे भाजले म्हणजे खूप खमंग असे लागतात आणि भाजीही खूप छान होते. त्यासाठी आधी सांडगे भाजून घ्यायचे. नंतर त्याच तेलात मी बारीक कट केलेला कांदा टाकला. नंतर बारीक कट केलेला टोमॅटो टाकला. लसणाच्या 4-5 पाकळ्या ठेचून टाकल्या. ते सर्व छान असे भाजून घ्यायचे तेलात. पाहू शकता असे छान लालसर कलरवर भाजत आल्यानंतर थोडीशी हळद टाकली. नंतर घरचा काळा मसाला टाकला 2 चमचे. नंतर छान असे मिक्स करून घ्यायचे आणि मग थोडेसे पाणी टाकले. आपल्याला जेवढं हे करायचे सांडगे शिजले जातील तेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचे. अर्धा चमचा मी मीठ टाकले चवीपुरते. आणि आता ह्या पाण्याला उकळी फुटल्यानंतर जे भाजून घेतलेले सांडगे होते तेही टाकले आणि छान बारीक गॅसवर सांडगे शिजून द्यायची. सांडग्याची भाजी खूप चवदार अशी सांडग्याची भाजी लागते आणि घरी बनवलेले सांडगे आहेत हे खूपच चवीला छान झालेले आहेत. तुम्ही तर पाहिलेच आहे, मी सांडगे दाखवलेलेच आहेत कसे बनवले ते. नंतर आमरसही करून घेतला. पाहू शकता आमरस सांडग्याची भाजी आपली झाली. आता मस्त अशी सांडग्याची भाजी झाल्यानंतर इकडच्या साईडला मी चपात्या बनवून घेतल्या. पटपट चपात्याही बनवून झाल्या. आता सर्व चपात्या झाल्यानंतर शेवयाचा भात करण्यासाठी मी या घरच्या शेवया घेतलेल्या आहेत. त्या बारीक करून जरा घेतल्या हाताने चुरून. आणि गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे एका टोपमध्ये. पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. पाहू शकता एवढ्या शेवया घेतलेल्या आहेत मी. आता ही पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. नंतर त्यात चवीपुरते मीठ टाकले आणि शेवया ज्या हाताने बारीक केल्या होत्या त्याही टाकल्या. नंतर असं चमच्याने हलवून घ्यायचं आणि थोडीशी उकळी फुटली की मग पाणी सगळं नितळून काढायचं. आता हे मी पाणी नितळून काढले त्यातले आणि चमचाभर तूप टाकले, गावरान तूप, आणि छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवर फक्त 2 मिनिटं ठेवले मी भात तो शिजण्यासाठी. आणि पाहू शकता शेवयाचा भात किती सुंदर झालेला आहे. मी थाळी करून दाखवते किती छान थाळी झालेली आहे. मी पापड्याही तळलेल्या आहेत. आमरस, चपाती, सांडग्याची भाजी, शेवयाचा भात आणि पापड्या आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा.